लक्षात आलं की आपलं हम्म. हे होतं. आता नाही, नुसतं लिहून आलंय धिस मीटिंग इज बिंग रेकॉर्डेड. नाही नेहमी कसं लाल येतं, लाल स्पीकर येतो एक लाल, किंवा आहे. रेकॉर्डिंग असं हा चालू आहे रेकॉर्डिंग. आहे का? हा, पण म्हणजे माझ्या ह्याच्यात नाही दिसत आहे पण ते. मला आहे ना, इथे पार्टिसिपंट मध्ये पण कळतं रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून. बरं. अध्याय 2 श्लोक क्रमांक 29. आता भगवान शरीरीच्या अलौलिकतेचे वर्णन करतात आहे. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्य शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम, या देहीला कोणी आश्चर्याने जाणतो. तात्पर्य म्हणजे उदाहरण पहा, जसे दुसऱ्या वस्तू पाहण्यात, ऐकण्यात, वाचण्यात आणि जाणण्यात येतात, तसे हे या देहीचे जाणणे नसते. कारण दुसऱ्या वस्तू इदनतेने हे आहे म्हणून जाणता येतात, अर्थात त्या जाणण्याचा विषय होतात. पण हा देही इंद्रिय, मन, बुद्धीचा विषय होत नाही. त्याला तर स्वयंने आपले आपल्यानेच जाणले जाते. ते जाणणे अलौकिक ज्ञानाप्रमाणे नसते, तर फारच विलक्षण असते. कोणी एखाद्या आश्चर्याप्रमाणे या आत्म्याला पाहतो, तसाच दुसरा कोणी आश्चर्यासारखे आत्म्याविषयी बोलतो. कोणी याला आश्चर्याप्रमाणे ऐकतो, तर कोणी याचे श्रवण करूनही याला जाणत नाही. या श्लोकाचा अर्थ असा आहे की हा जो आत्मा आहे, ज्याची आज्ञा माया पालन करते, तो हा आत्मा काही लोक आश्चर्याने बघतात. माया पालन करते म्हणजे मायेनी असं हे आहे की आत्मा आहे. काही लोक आश्चर्याने बोलत सुटतात, काहींना आश्चर्य वाटतं की आत्मा कसा आहे म्हणून. काही लोक आश्चर्याने ऐकत बसतात, अरे आत्मा असा आहे, आत्मा हे कार्य करतो, आत्मा सगळीकडे पाहतो, तो ऐकतो, दिसतो. तरीही हे ऐकणारे, पाहणारे, याच्याविषयी बोलणारे, या सगळ्यांना याचा अंत पार लागत नाही, म्हणजे याचा शेवट काय आहे, हे काय हे कळत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी आत्मज्ञानाच्या अनुभवाचे प्रकार काय आहेत ते सांगितले आहेत. पदाचे 2 अर्थ आहे. पश्यती म्हणजे डोळ्याने पाहणे आणि स्वयंद्वारा स्वतःला जाणणे. येथे पश्यती पद स्वयंद्वारा स्वतःला जाणण्याविषयी आले आहे. म्हणजे आपण आपला आत्मा आपल्यामध्ये आणि लोकांमध्ये कसा आहे तो ओळखायचा. जेथे डोळे इत्यादी कारणाने पाहणे म्हणजे जाणून घेणे असते, डोळे पाहण्याचं काम करतात, तेथे द्रष्टा पाहणार असतो. डोळे डोळ्यांचं काम करतात, द्रष्टा हा पाहत असतो. आणि दृश्य म्हणजे जी वस्तू दिसते ती दृश्य, आणि दर्शन म्हणजे पाहण्याची शक्ती, ही त्रिपुटी असते. या त्रिपुटीने संसारिक पाहणे जाणे होते, परंतु स्वयंच्या ज्ञानात ही त्रिपुटी नसते. अर्थात स्वतःचे ज्ञान करण सापेक्ष नाही. स्वतःचे ज्ञान तर स्वतःद्वारा होत असते, अर्थात ते ज्ञान करण निरपेक्ष आहे. जसे मी आहे असे जे आपल्या होण्याचे ज्ञान आहे, यात कोण्या प्रमाणाची अथवा कोण्या करण्याची आवश्यकता नाही. मी आहे म्हटलं की सगळ्यांना कळतं की मी आहे. या आपल्या होणेपणाला इदनतेने अर्थात दृश्य रूपाने पाहू शकत नाही. याचे ज्ञान आपले आपणालाच होते. हे ज्ञान इंद्रियजन्य अथवा बुद्धिजन्य नाही. म्हणून स्वयंला म्हणजे आपले आपणाला जाणणे आश्चर्यासारखे वाटते. उदाहरण असं आहे, अंधाऱ्या कोठडीत एखाद्या वस्तूला आणण्यासाठी जातो, तर त्यावेळी आमचे जवळ प्रकाशही पाहिजे, कारण की आपण अंधारात जाणार आहे, आणि डोळाही पाहिजे. नुसतं आपण पणती नेली आणि डोळे बंद ठेवले तर काही दिसेल का? दिसणार नाही. अर्थात त्या अंधाऱ्या कोठडीत प्रकाशाच्या साह्याने आम्ही त्या वस्तूला डोळ्यांनी पाहू तेव्हा आणू. पणती नेऊन उजेड नेऊन होणार नाही. डोळ्यांनी ती प्रत्यक्ष वस्तू कुठे आहे ती पाहायची आणि ती वस्तू हातामध्ये घेऊन यायची. परंतु एखाद्या ठिकाणी दीपक प्रकाशमान आहे, पण ती जळते आहे, लावलेली आहे, आणि आम्ही त्या दीपकाला पाहावयास जाऊ, तर त्या दीपकाला पाहण्यासाठी आम्हाला दुसऱ्या दीपकाची आवश्यकता नसते. म्हणजे दुसरा दिवाण्याची गरज आहे का? नाही. कारण दीपक स्वयंप्रकाश आहे, कारण की त्याला स्वतःचा उजेड आहे. तो आपणाला स्वतःच प्रकाशित करतो. तसेच आपल्या स्वरूपाला पाहण्यासाठी कोणत्या दुसऱ्या प्रकाशाची आवश्यकता नाही, कारण हा देही स्वरूप स्वयंप्रकाश आहे. म्हणून हा आपणाला आपले आपणच जाणतो. आपले म्हणजे आपण, आपणाला म्हणजे आपल्या स्वतःला आपणच आपण म्हणून कोण आहे हे जाणू शकतो. स्थूल, सूक्ष्म आणि कारण ही 3 शरीरे आहेत.
अन्न पाण्याने बनलेले हे स्थूल शरीर आहे. आपला जो देह आहे तो कोण आहे? जड जड देह आहे, तो स्थूल आहे, वजन आहे त्याला. हे स्थूल शरीर इंद्रियांचा विषय आहे. इंद्रियांमुळे या स्थूल शरीराला आकार आहे. या स्थूल शरीराच्या आत 5 ज्ञानेंद्रिय आहे, 5 कर्मेंद्रिय आहे, 5 प्राण आहे, मन आणि बुद्धी या 17 तत्वांनी बनलेले हे सूक्ष्म शरीर आहे. हे सूक्ष्म शरीर इंद्रियांचा विषय नाही तर बुद्धीचा विषय आहे. म्हणजे हे शरीर आहे, स्थूल आहे, याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी आहे, पण हे सूक्ष्म आहे. म्हणजे याच्यामध्ये काय चालू आहे हे कोणाला कळत नाही. हा इंद्रियांचा विषय नाही आहे, तर बुद्धीचा विषय आहे. बुद्धीने जर विचार केला तर आपल्या शरीरामध्ये काय आहे, आपल्या मनामध्ये काय आहे, हेच आपण जाणू शकतो. जो बुद्धीचाही विषय नाही, ज्यात प्रकृती स्वभाव राहतो, ते कारण शरीर आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये बुद्धी नाही, ज्यात प्रकृती नाही, फक्त स्वभाव राहतो, ते कारण शरीर आहे. या तिन्ही शरीराविषयी विचार केला तर हे स्थूल शरीर माझे स्वरूप नाही, कारण हे क्षणाक्षणाला बदलते आणि जाणण्यात येते. सूक्ष्म शरीर सुद्धा बदलते आणि जाणण्यात येते, म्हणून तेही माझे स्वरूप नाही. म्हणजे हे सगळं आत्मा सांगतोय, की आत्मा म्हणतो की मी स्थूल नाही, सूक्ष्म नाही, पण मी आहे. सूक्ष्म शरीर सुद्धा बदलते आणि जाणण्यात येते, म्हणून तेही माझे स्वरूप नाही. हा देही जेव्हा प्रकृतीचा त्याग करून आपल्या स्वरूपात स्थित होतो, तेव्हा तो आपणाला जाणून घेतो. हे जाणणे सांसारिक वस्तूंना जाणण्यापेक्षा सर्वथा विलक्षण असते, म्हणून याला आश्चर्यवत पश्यती म्हटले आहे. म्हणजे जसं बाकी आपण इतर वस्तू पाहू शकतो, तसा आत्मा पाहू शकत नाही. आपले आपणाला जाणून घेतो, म्हणजे ती फक्त जाणण्याची क्रिया आहे. येथे भगवंतांनी म्हटले आहे की आपले आपणाचा अनुभव करणारा कोणी एखादाच असतो. सगळेजण आत्म्याला पाहू शकत नाही, कोणीतरी एखादा पाहू शकतो क्वचित. आणि पुढे 7व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात सुद्धा हीच गोष्ट सांगितली आहे. कोणी एखादा मनुष्य तत्वाने मला जाणतो, कश्चिन्माम वेत्ती तत्वतः. या पदावरून असे वाटते की या अविनाशी तत्वाला जाणणे फारच कठीण आहे, दुर्लभ आहे. परंतु वास्तविक पाहिले तर असे नाही. या तत्वाला जाणणे कठीण नाही, दुर्लभ नाही, तर या तत्वाला शुद्ध अंतःकरणाने जाणणाऱ्यांची, जाणून घेणाऱ्यांची, या विषयाकडे प्रवृत्त होणाऱ्यांची उणीव आहे. सगळे लोक खातात, पितात, संसार करतात, मनाप्रमाणे वागतात, पण आपलं आत्मस्वरूप पाहावं, आपल्यातला आपला आत्माराम शोधावा, हे कोणी जाणून घेत नाही, किंवा तशी इच्छा ठेवत नाही, किंवा जिज्ञासा सुद्धा दाखवत नाही. आश्चर्यवत वदती तथैव चान्यः. तसेच दुसरा मनुष्य या देहीचे आश्चर्यासारखे वर्णन करतो, कारण हे तत्व वाणीचा विषय नाही. म्हणजे नुसतं सांगतात आत्मा असा आहे, आत्मा तसा आहे, पण स्वतः जाणून घेत नाही. म्हणजे हा काही वाणीचा विषय नाहीये. ज्याच्याकडून वाणीही प्रकाशित होते, ती वाणी याचे वर्णन कसे करू शकेल? जर आत्मा सगळं करतो, तर ही जी आपली वाणी आहे, ही आत्म्याचं कसं काय प्रकाशमान हे सांगेल? एक मिनिट, मी पाणी घेते. आज आणून नाही ठेवलं. हळूने घ्या. हा, हळूने घ्या. थांबा थांबा, एका ठिकाणी बसा आणि वर बघा थोडं. हा. आश्चर्यवत बस वदती बस तथैव बस. चान्यः. 2 मिनिटं थांबा. खाल्लं तर मी सुपारी आणि हा. पाणी नाही पाहिजे. जे महापुरुष या तत्वाचे वर्णन करतात, ते तर केवळ शाखा, चंद्र या न्यायाप्रमाणे वाणीने याचा केवळ संकेतच करतात, ज्यामुळे ऐकणाऱ्याचे इकडे लक्ष वेधावे, म्हणजे ऐकावं लोकांनी, म्हणून ते फक्त वर्णन करतात आणि आश्चर्य असंच ते वर्णन करतात. येथे जे अन्य हा पद आले आहे, त्याचे तात्पर्य असे नाही की जो जाणणारा आहे त्या व्यतिरिक्त हा सांगणारा आहे, कारण जो स्वतः जाणणारच नाही तो वर्णन काय करेल? म्हणजे उदाहरण असं आहे चटका. जर आपण लावूनच नाही घेतला आणि आपल्याला चटका आणि आगाग होते हेच कळलं नाही, तर चटका काय आहे कसा आहे आपण वर्णन करू शकतो का? किंवा साखर काय गोड आहे काय नाही हे खाल्ल्याशिवाय आपण सांगू शकत नाही. म्हणून या पदाचे तात्पर्य हे आहे की जेवढे म्हणून जाणणारे आहेत त्यापैकी एखादाच वर्णन करणारा असतो, कारण सर्वचे सर्व अनुभवी तत्वज्ञ महापुरुष
त्या तत्वाचे विवेचन करून ऐकणाऱ्याला त्या तत्वापर्यंत पोहोचवू शकत नाहीत. त्यांच्या शंकेचे तर्काविषयी पूर्ण रीतीने समाधान करण्याची क्षमता ठेवीत नाहीत. म्हणून वर्णन करणाऱ्याच्या विलक्षण समतेचे द्योतन करण्यासाठीच अन्यहा हे पद दिले आहे. आश्चर्य वच्चे न मन्य शृणोती. दुसरा कोणी या देहाविषयी आश्चर्यासारखे ऐकतो. तात्पर्य, ऐकणारा शास्त्रांची लोकांतरा जितक्या गोष्टी ऐकत आला आहे त्या सर्व गोष्टींपासून देहीची गोष्ट विलक्षण वाटते. कारण दुसरे जे काही ऐकले आहे ते सर्वचे सर्व इंद्रिये, मन आणि बुद्धी इत्यादींचे विषय आहेत. जे काही ऐकलंय ते इंद्रिय आणि मन बुद्धी विषय ऐकलाय. परंतु हा देही इंद्रियादींचा विषय नाही, तर हा इंद्रियादींना प्रकाशित करणार आहे. म्हणजे आत्मा सगळ्यांना प्रकाश देतो. म्हणून या देहीविषयी विलक्षण गोष्ट तो आश्चर्याने ऐकतो. प्रकाश देणे म्हणजे ज्ञान करून देतो. हो, प्रकाशित बरोबर करतो आहे. म्हणजे ज्ञान करून देतो. अवयांनी जाणीव करून देतो. हा. हो. येथे अन्य पद देण्याचे तात्पर्य जाणणारा आणि सांगणारा या दोघांशिवाय ऐकणारा म्हणजे या तत्वाचा जो जिज्ञासू आहे तो वेगळा असतो. श्रुत्वा पेनन वेदन शैव कश्चित. याला ऐकूनही कोणी जाणत नाही. याचे तात्पर्य असे नाही की त्याने ऐकले तर तो आता जाणणारच नाही. तो ऐकलेला आहे पण तो जाणीव करून घेऊ शकत नाही. याचे तात्पर्य केवळ ऐकूनच याला कोणीही जाणू शकत नाही. ऐकल्यानंतर तो जेव्हा त्यात स्थित होईल तेव्हा तो आपल्यानेच जाणेल. या ठिकाणी कोणी असे म्हणेल की शास्त्रे आणि गुरुजनांकडून ऐकून ज्ञान तर होतच असते, तर मग ऐकूनही कोणी जाणत नाही असे कसे आहे? या विषयावर थोडा गंभीरपणे विचार केला तर शास्त्रावर श्रद्धाशास्त्र स्वतः करवीत नाही आणि गुरुजनांवर श्रद्धा स्वतः गुरुजन करवीत नाही. म्हणजे शास्त्रावर स्वतः शास्त्र श्रद्धा ठेवीत नाही आणि गुरुजनांवर श्रद्धा स्वतः गुरुजन करवीत नाही. तर साधक स्वतः शास्त्र आणि गुरूंवर श्रद्धा विश्वास करतो. म्हणजे साधकाने वाचन केलं, काही ध्यान धारणा केली आणि जर शास्त्र जाणून घेतलं तर तो गुरूंवर श्रद्धा आणि विश्वास करतो. स्वतः त्याच्या सन्मुख होतो, म्हणजे तो शरणागती गुरूंजवळ पत्करतो. जर स्वतःच्या सम्मुख होण्यापासून ज्ञान होऊ लागले असते तर आजपर्यंत भगवंताचे पुष्कळ अवतार झाले असते. जर प्रत्येक जण हुशार झाला असता ऐकून वाचून पाहून तर सगळेच मोठमोठे अवतार झाले असते. मोठमोठे जीवनमुक्त महापुरुष झाले. त्यांच्या समोर कोणीही अज्ञानी राहावयास नको होते. अर्थात सर्वांना तत्वज्ञान व्हावयास पाहिजे होते, परंतु असे दिसत नाही. श्रद्धा विश्वास पूर्वक ऐकल्याने स्वरूपात स्थित होण्याविषयी सहाय्यता तर अवश्य मिळते, परंतु स्वरूपात स्थित स्वतःच होतो. श्रद्धा विश्वास रूपाने ऐकल्याने स्थित होण्याविषयी सहाय्यता मिळते. म्हणजे आपल्याला तिथे जाणीव होते की या श्रद्धा आणि विश्वास ठेवल्याने आपल्याला कोणीतरी मदत करत आहे, कोणीतरी आपल्या पाठीमागे आहे याचं सहाय्य मिळतं. परंतु स्वरूपात स्थित स्वतःच होतो, म्हणजे तो आपल्या स्वरूपामध्ये स्थिर राहतो. आणि म्हणून उपयुक्त पदाचे तात्पर्य तत्वज्ञानाला असंभव दर्शविण्यात नाही, तर त्याला करण निरपेक्ष दाखविण्यात आले आहे. म्हणजे ते तत्वज्ञान आहे ते असंभव आहे असं दाखवत नाहीये, तर ते करण निरपेक्ष आहे. मनुष्य कोणत्याही रीतीने तत्वाला जाणण्याचा प्रयत्न का करीना, परंतु शेवटी आपल्यानेच आपणाला जाणेल. श्रवण मनन इत्यादी साधन तत्वाच्या ज्ञानात परंपरेने साधन मानले जाऊ शकतात. म्हणजे हे साधन आहे. डोळ्यांनी पाहणे, कानांनी ऐकणे, मनन करणे, चिंतन करणे, ध्यान करणे, हे तत्वाच्या ज्ञानात परंपरेने साधन आहे, ही साधन आहे. पण वास्तविक बोध करण निरपेक्ष आहे. म्हणजे आपण आपल्याला जाणून घेणे, आपण आपला आत्मा शोधणे, आपण आपलं आत्मस्वरूप जाणणे हे आपल्यालाच करावं लागतं. त्याला करण निरपेक्ष असा शब्द आहे. आपले आपणाला जाणणे म्हणजे काय? एक असते करणे, एक असते पाहणे, एक असते जाणणे. करण्यात कर्मेंद्रियाची, पाहण्यात ज्ञानेंद्रियाची आणि जाणण्यात स्वतःची मुख्यता असते. कर्मेंद्रिय पण पाहिजे, ज्ञानेंद्रिय पण पाहिजे आणि हे जाणून घ्यायला स्वतःची मुख्यता असते. जर आपण स्वतःच तिथे मिस राहिलो, म्हणजे आपण जर काही जाणून नाही घेतलं तर हे काहीही आपण पाहू शकत नाही.
ताई, ज्ञानेंद्रिय करण निरपेक्ष म्हणजे इंद्रियाशिवाय जाणू शकत. हो म्हणजे बरोबरच आहे इंद्रियाशिवाय ना. जाणू शकतो. करण म्हणजे इंद्रिय. इंद्रियाची तिथं सहाय्यता लागत नाही असं सांगायचं त्यांना. साई लागत नाही हा, निरपेक्ष म्हणजे इंद्रियाची डायरेक्ट. सहाय्यता लागत नाही. बाकी सर्व करायला इंद्रियाची सहाय्यता लागते. हा स्वतःच आत्मज्ञान करायला इंद्रियाची सहाय्यता लागत नाही. इंद्रियाशिवाय स्वतःच ज्ञान, स्वतः आत्मज्ञान होते असं सांगायचं. हा पण म्हणजे तशी साधना पाहिजे. साधना पाहिजे. हो, हा साधना तर पाहिजे. हा ज्ञानेंद्रियाद्वारा जाणणे होत नाही तर पाहणे होते. डोळ्यांनी फक्त पाहण्याची क्रिया होते, जाणण्याची होत नाही. जे व्यवहारात उपयोगी आहे, स्वतःद्वारे जे जाणणे असते ते दोन प्रकाराने असते. एक तर शरीर संसाराशी माझी नित्य भिन्नता आहे. एक तर शरीर संसाराशी माझी नित्य भिन्नता आहे आणि दुसरे परमात्म्याशी माझी नित्य अभिन्नता आहे. दुसऱ्या शब्दात सांगितले तर परिवर्तनशील नाशवान पदार्थाशी माझा किंचिन मात्रही संबंध नाही आणि अपरिवर्तनशील अविनाशी परमात्म्याशी माझा नित्य संबंध आहे. असे जाणल्यानंतर मग स्वतः अनुभव होतो. त्या अनुभवाचे वाणीने वर्णन होऊ शकत नाही. त्या ठिकाणी बुद्धीही मौनात आहे. म्हणजे स्वतः ध्यान आणि साधना केली तरच आपण आत्मा जाणून घेऊ शकतो. आपल्याला काही बाकीच्या गोष्टीने त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. शरीराच्या विषयात परिशिष्ट भाव शरीरीच्या विषयात केवळ श्रवणाने अर्थात अभ्यासद्वारा जाणू शकत नाही, परंतु जिज्ञासापूर्वक तत्वज्ञ अनुभवी महापुरुषांद्वारा ऐकून जाणू शकतो. यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः आश्चर्यवत वदति तथैव चान्यः. म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की तत्वाचा अनुभव करणाऱ्यापैकीही वर्णन करणारा कोणी एखादाच असतो. सर्वच्या सर्व अनुभव करणारे त्याचे वर्णन करू शकत नाही. जसे आपल्याकडे बघ ब्लू डार्क कुठे आहे, नसेल तर विचारून घे कुठे आहे, तिथं जा. ते पावती नंबर तुला पाठवलाय. जसे संसारात केवळ श्रवणाने विवाह वाटतं होत नाही, तर स्त्री आणि पुरुष परस्पर पती पत्नी रूपाने स्वीकार करतात, तेव्हा कुठे विवाह होतो. तसेच केवळ श्रवणाने कोणीही परमात्म तत्वाला जाणू शकत नाही. तर श्रवणानंतर जेव्हा तो स्वतः त्याचा स्वीकार करेल अथवा त्यात स्थित होईल तेव्हा तो स्वयंने त्याला जाणेल. म्हणून केवळ ऐकून मनुष्य नाण्याच्या गोष्टी शिकू शकतो, दुसऱ्यांना ऐकवू शकतो, लिहू शकतो, व्याख्यान देऊ शकतो, विवेचन करू शकतो, परंतु अनुभव घेऊ शकत नाही. बरोबर तो जाणीव करून घेऊ बरोबर. शकत नाही. जोपर्यंत जाणीव होत नाही परमात्मा तोपर्यंत काहीच नाही म्हणतात. तसं काय आहे की ती जाणीव झाली तसं आहे. पाहिजे. हा परमात्म तत्व केवळ ऐकल्याने जाणले जाऊ शकत नाही, तर ऐकून उपासना केल्याने जाणू शकतात. उपासना म्हणजे ध्यान, धारणा, साधना. श्रुत्वा नेभ्य उपासते. जर परमात्म तत्व वर्णन करणारा अनुभवी असेल आणि ऐकणारा श्रद्धाळू आणि जिज्ञासू असेल तर तात्काळ सुद्धा ज्ञान होऊ शकेल. आतापर्यंत देह आणि देहीचे जे प्रकरण चालू होते त्याचा पुढील श्लोकात उपसंहार करतात. देहि नित्यम वध्योयन देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि नत्वं शोचितुमर्हसि. याच्यामध्ये परत भारत हा शब्द दिलेला आहे अर्जुनाला. हे भरतवंशी अर्जुन असं त्यांनी म्हटलेलं आहे. देहि नित्यम वध्योयन देहे सर्वस्य भारत. मनुष्य देवता पशु पक्षी कीट पतंग इत्यादी स्थावर जंगम संपूर्ण प्राण्यांच्या शरीरामध्ये हा देही नित्य अवध्य अर्थात अविनाशी आहे. अवध्य म्हणजे अविनाशी म्हणजे नाश होणारा. अवध्य शब्दाचे दोन अर्थ होतात. याचा वध करू नये आणि याचा वध होऊ शकत नाही म्हणजे हा नष्ट होऊ शकत नाही. जसे गाय अवध्य आहे अर्थात केव्हाही कोणत्याही अवस्थेत गायीची हत्या करू नये, कारण गायीच्या हत्येत फार मोठे पाप आहे, दोष आहे. परंतु देहीच्या विषयी देहीचा वध करू नये या अर्थापेक्षा या देहीचा वध कोणत्याही प्रकाराने होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला त्यांनी सांगितलं की आत्मा मरत नाही म्हणून आणि कोणी करूही शकत नाही. विनाशम वयस्यास्य न कश्चित कर्तुं मर्हति हा अर्थ योग्य आहे. तस्मात् सर्वाणि भूतानि नत्वं शोचितुमर्हसि.
म्हणून तू कोणत्याही प्राण्यासाठी शोक करू नये, कारण या देहीचा विनाश कधी होऊ शकत नाही आणि विनाशी देह क्षणमात्रही स्थिर राहू शकत नाही. ज्याचा जीव गेलेला आहे ते क्षणमात्रही स्थिर राहू शकत नाही. येथे सर्वाणी भूतानी पदात बहुवचन देण्याचा आशय असा आहे की कोणीही जीव शिल्लक राहू नये, अर्थात कोणत्याही जीवासाठी शोक करू नये. शरीर विनाशीच आहे, कारण त्याचा स्वभावच नाशवान आहे. हे क्षणाक्षणाला नष्ट होत आहे, परंतु जे आपले नित्य स्वरूप आहे त्याचा कधी नाश होतच नाही. जर या वास्तविकला जाणले तर मग शोक होणे संभवतच नाही. विशेष गोष्ट यांनी सांगितली आहे, तर सगळं नाही मी वाचत, जे एवढं आहे तेवढं सांगते. जसे देह बदलतो आणि देही बदलत नाही, जर हा देही बदलला असता तर देहाच्या बदलण्याला कोणी जाणले असते? प्रथम बाल्यावस्था होती, नंतर तारुण्य आले, कधी आजार आला, कधी आजार कमी झाला. अशा प्रकारे अवस्था तर बदलत राहतात, पण या सर्व अवस्थांना जाणणारा देही तोच राहतो. म्हणून बदलणारा आणि न बदलणारा हे दोन्ही केव्हाही एक होऊ शकत नाही. याचा सर्वांना प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणून भगवंतांनी या प्रकरणात आत्मा अनात्मा, ब्रह्मजीव, प्रकृती पुरुष, जड चेतन, माया आणि अविद्या इत्यादी दार्शनिक शब्दांचा प्रयोग केला नाही. कारण की लोकांनी दार्शनिक गोष्टी केवळ शिकण्यासाठी मानलेल्या आहेत. त्या गोष्टींना केवळ शिकण्याचाच विषय समजले आहे. हाच दृष्टिकोन ठेवून भगवंतांनी या प्रकरणात दार्शनिक शब्दांचा प्रयोग न करता देह देही, शरीर शरीरी, असत सत, विनाशी अविनाशी शब्दांचाच प्रयोग केलाय. जो या दोघांच्या भेदाला योग्य रीतीने जाणतो त्याला कधीही किंचिन मात्रही शोक होऊ शकत नाही. जे केवळ दार्शनिक गोष्टी शिकतात त्यांचा शोक कधीही दूर होत नाही. एक 6 दर्शनांचे शिकणे असते आणि एक अनुभव करणे असते. या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि यात फार मोठा फरक आहे. शिकण्यात ब्रह्म, ईश्वर, जीव, प्रकृती आणि संसार हे सर्व ज्ञानाचे विषय असतात. अर्थात शिकणारा ज्ञाता असतो आणि ब्रह्म, ईश्वर इत्यादी इंद्रिये आणि अंतःकरणाचे विषय होतात. शिकणारा तर ज्ञान वाढवू शकतो, विद्येचा संग्रह करू शकतो, परंतु जो साधक मुमुक्षु, जिज्ञासू आणि भक्त असतो तो अनुभव घेऊ इच्छितो. अर्थात प्रकृती आणि संसाराशी संबंध विच्छेद करून आणि आपल्याला जाणून ब्रह्माशी अभिन्नतेचा अनुभव करू इच्छितो, ईश्वराला शरण होऊ इच्छितो. परिशिष्ट भावामध्ये म्हटलंय की भगवंतांनी 11व्या पासून 30व्या श्लोकापर्यंत देह आणि देही याच्या विवेकाचे वर्णन केले आहे. या प्रकरणात भगवंतांनी ब्रह्म, जीव, प्रकृती पुरुष, जड चेतन, माया अविद्या, आत्मा अनात्मा इत्यादी कोणत्या दार्शनिक शब्दाचा प्रयोग केला नाही. याचे कारण असे आहे की भगवान याला अभ्यासाचा अर्थात शिकण्याचा विषय न बनविता अनुभवाचा विषय बनवू इच्छितात आणि हे सिद्ध करू इच्छितात की देहीच्या वेगवेगळेपणाचा अनुभव केवळ मनुष्यच करू शकतो. यात कोणता अभ्यास करण्याची, अधिकार प्राप्त करण्याची आवश्यकता नाही. सत असत याचा विवेक जर मनुष्य आपल्या शरीरावरून करत असेल तर तो साधक आहे. ज्याला कळतं की सत काय आहे आणि असत काय आहे तो साधक होऊ शकतो. संसारावरून करत असेल तर तो विद्वान समजावा. म्हणजे संसार करत असताना सुद्धा जर विचार केला की मी कशाचा शोक करायचा, आसक्ती कशा करायची, माया कशामध्ये पाहिजे, माया कितपत ठेवायची, तर तो विद्वान समजू शकतो. आणि स्वतःला बाजूला ठेवून संसारात सत असतचा विवेक करणारा मनुष्य वाचक ज्ञानी म्हणजे शिकलेला ज्ञानी तर होऊ शकतो, परंतु त्याला अनुभव येऊ शकत नाही. परंतु स्वतःच्या देहावरून सत असतचा विवेक केल्याने मनुष्य वास्तविक अनुभवी ज्ञानी होऊ शकतो. जो स्वतःच्या देहावरून सत असतचा विवेक जाणतो तो ज्ञानी होऊ शकतो. तात्पर्य असे आहे की संसारावरून सत असतचा विवेक केवळ विद्वत्तेसाठी आहे. संसार करताना सत असतचा विवेक विचार करतो तेव्हा तो विद्वत्तेसाठी आहे, परंतु गीता विद्वत्तेसाठी नाही. म्हणून भगवंतांनी दार्शनिक शब्दांचा प्रयोग न करता देह देही, शरीर शरीरी अशा सामान्य शब्दांचा प्रयोग केला आहे. जे संसारावरून सत असतचा विचार करतात ते स्वतःला वेगळे ठेवून स्वतःला ज्ञानाचा अधिकारी सांगतात, परंतु आपल्यात देह देहीचा विचार करण्यात
मनुष्य मात्र ज्ञान प्राप्तीचा अधिकारी आहे. म्हणजे आपण जे आहे सर्वसामान्य लोक, आपण देह आणि देही असा विचार केला तर ज्ञानप्राप्त आपल्याला होऊ शकतो, आपण अधिकारी होऊ शकतो. अनुभव घेण्यासाठी देह देहीचे विवेचन उपयोग आहे आणि शिकण्यासाठी तत्वाचे विवेचन उपयोगी आहे. म्हणून साधक अनुभव करू इच्छित असेल तर सर्वात प्रथम त्याने शरीराहून स्वतःच्या वेगळेपणाचा अनुभव करावा की शरीर शरीरीशी संबंध रहित आहे आणि शरीराशी संबंध रहित आहे. म्हणजे दोन्हीही वेगवेगळे आहेत. अर्थात मी शरीर नाही, त्याने जितक्या प्रामाणिकपणे, दृढतेने, विश्वासाने आणि निसंशयतेने शरीराची सत्ता महत्ता मानली आहे. जर त्याने असं जाणलं की शरीर शरीरीशी संबंध नाहीये, शरीर आणि शरीर पण संबंध रहित आहे, अर्थात मी शरीर नाही, त्याने जितक्या प्रामाणिकपणे हे सगळं जाणलं तितक्याच प्रामाणिकपणे, दृढतेने, निसंशयतेने स्वयंची म्हणजे स्वरूपाची सत्ता महत्ता मानावी आणि अनुभव घ्यावा. केवळ शरीर कर्म करण्याचे साधन आहे आणि कर्म केवळ संसारासाठीच होते. जसे कोणी लेखक जेव्हा लिहिण्यासाठी बसतो तेव्हा तो लेखणी घेतो आणि जेव्हा लिहिणे बंद करतो तेव्हा लेखणी यथास्थान ठेवतो, तसेच साधकाने कर्म करतेवेळी शरीराला स्वीकार करावे. खाणे पिणे झोपणे फिरणे तेव्हा शरीराला स्वीकार करायचं आणि कर्म समाप्त होताच शरीराला जसेच्या तसे ठेवावे, अर्थात त्यापासून असंग व्हावे. म्हणजे लक्ष नाही ठेवायचं की आता माझं शरीर काय करतंय. जाणीव जी आपण ठेवून घेतो की माझं शरीर आता झोपताय, टीव्ही पाहताय, वाचताय, तर ही जाणीव न ठेवता असंग व्हावे. कारण जर आपण काहीही करणार नाही तर शरीराची काय आवश्यकता आहे. पण असं शक्य आहे का? नाही. कारण की आपण सगळं जाणून बुजून करत असतो आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट लक्षात येते की मी वाचतो आहे, मी पाहतो आहे, मी काम करतो आहे, मी बोलतो आहे. साधकासाठी विशेष विचार असा आहे की त्याने जाणलेल्या असतचा त्याग करावा. साधक ज्याला असत जाणतो त्याचा त्याग करेल तर त्याचे साधन सहज सुगम होईल आणि लवकर सिद्ध होईल. म्हणजे साधकासाठी आहे, ज्यांना खास साधना करून साधक व्हायचंय त्यांनी असं जाणायचं आणि त्याग केला तरच त्याचं हे साधन सहज सुगम होईल. साधकाची आपल्या साध्यात जी प्रियता असते तीच साधना म्हणविली जाते. म्हणजे साधक जे करतो ध्यान धारणा मनन चिंतन त्याच्या साध्यामध्ये म्हणजे त्याला प्राप्त होण्यासाठी ती त्याची साधना असते. ती प्रियता कोण्या वस्तू, व्यक्ती, योग्यता, सामर्थ्य इत्यादी द्वारा अथवा कोण्या अभ्यासाद्वारा प्राप्त होत नाही, तर साध्यात आपुलकी झाल्याने प्राप्त होते. म्हणजे जेव्हा त्याचं ध्यानावर चिंतनावर प्रेम जमतं किंवा ते त्याला कळतं की नाही ध्यान लावल्याने खूप छान वाटतं आणि खूप चांगली जाणीव होते, तेव्हा तो साधक ते करतो आणि तो त्याच्यामध्ये प्रिय होतो. म्हणजे त्याला ती गोष्ट आवडू लागते. परंतु वास्तविक अशी गोष्ट आपलेपणाने केली तरच आपण हे जाणू शकतो. आता खूप मोठं दिलंय, आता इतकं मी वाचत नाही, आपण वाचून घेऊ शकतो, नाही तर आपलं होणार नाही. स्वधर्मपिचापेक्ष न विकम्पितुमर्हसि धर्मादि युद्धाश्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. एकदम 31 हो. स्वधर्मपि चावेक्ष शिवाय स्वधर्माकडे दृष्टी देऊनही असा डगमगण्यास तू योग्य नाहीस. स्वधर्मापासून च्युत होणे तुला उचित नाही, कारण क्षत्रियाला धर्मरूप युद्धाहून दुसरे काही श्रेयस्कर नाही असे भगवंत सांगतात. ज्या स्वधर्माचे आचरण केल्यावर मनुष्य तरतो तो स्वधर्म तू पाळत नाहीस, हे तुझ्या अजून कसे ध्यानात येत नाही असे त्याला भगवंत थोडे रागावून म्हणतात. आता स्वधर्माची कल्पना लोप पावल्याने त्याचे महत्व वाटत नाही. स्वधर्मपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि हा स्वयं परमात्म्याचा अंश आहे. जेव्हा हा शरीराशी तादात्म्य करतो तेव्हा हा स्वला अर्थात आपले आपणाला जे काही मानतो त्याचे कर्तव्य स्वधर्म समजले जाते. जसे कोणी आपल्याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अथवा शूद्र मानतो तर आपापल्या वर्णोचित कर्तव्याचे पालन करणे त्याचा स्वधर्म असतो. कोणी आपल्याला शिक्षक अथवा नोकर मानतो तर शिक्षक अथवा नोकराच्या कर्तव्याचे पालन करणे त्याचा स्वधर्म आहे.
कोणी आपल्याला कोणाचा पिता अथवा पुत्र मानतो, तर पुत्रासाठी किंवा पित्यासाठी आवश्यक त्या कर्तव्याचे पालन करणे हा त्याचा स्वधर्म आहे. येथे क्षत्रियाच्या कर्तव्य कर्माला धर्म म्हटले गेले आहे. क्षत्रियाचे मुख्य कर्तव्य कर्म युद्धापासून विमुख न होणे आहे, म्हणजे युद्ध करणे. अर्जुन क्षत्रिय आहेत म्हणून युद्ध करणे त्यांचा स्वधर्म आहे. म्हणून भगवंत म्हणतात की जर स्वधर्माचा विचार केला तरीही शास्त्र धर्मानुसार तुझ्यासाठी युद्ध करणेच कर्तव्य आहे. आपल्या कर्तव्यापासून तू केव्हाही विमुख होता कामा नये. धर्मार्थी युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. धर्ममय युद्धापेक्षा अधिक क्षत्रियासाठी दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्म नाही. अर्थात क्षत्रियासाठी क्षत्रियाच्या कर्तव्याचे अनुष्ठान करणेच मुख्य काम आहे. अर्जुनाने 7व्या श्लोकात प्रार्थना केली होती की आपण माझ्यासाठी निश्चित कल्याणाची गोष्ट सांगा. त्याच्या उत्तरात भगवान म्हणतात की कल्याण तर आपल्या धर्माचे पालन केल्यानेच होईल. कोणत्याही दृष्टीने आपल्या धर्माचा त्याग कल्याणकारक नाही. म्हणून तू आपल्या युद्धरूप धर्मापासून विन्मुख होता कामा नये, म्हणजे धर्मापासून तू वेगळा होऊ नयेस. देहदेहीच्या विवेकाचे वर्णन केल्यानंतर आता भगवान येथून 38व्या श्लोकापर्यंत देहीच्या स्वधर्म पालनाचे म्हणजे कर्तव्य पालनाचे वर्णन करतात. कारण देहदेहीच्या विवेकाने जे तत्व मिळते तेच तत्व देहाच्या सदुपयोगाने स्वधर्म पालनाने मिळू शकते. विवेकात जाणणे मुख्य आहे आणि स्वधर्म पालनात करणे मुख्य आहे. विवेक म्हणजे बुद्धीने जाणून घ्यायला पाहिजे की काय योग्य आहे किंवा काय नाही. आणि स्वधर्म पालनात करणे मुख्य आहे, म्हणजे जे आपलं कर्म आहे ते कर्म आपण करायला पाहिजे, कारण की ते धर्म रक्षण करतो, म्हणून धर्मासाठी करायचं. जर मनुष्यासाठी विवेक मुख्य आहे, जो व्यवहार आणि परमार्थात आहे, लोक आणि परलोकात सर्व ठिकाणी कामी येतो, परंतु जो मनुष्य देहीच्या विवेकाला समजू शकला नाही त्याच्यासाठी भगवान स्वधर्म पालनाचा विषय परत सांगतात. ज्यामुळे तो कोरा वाचक ज्ञानी न बनता वास्तविक तत्वाचा अनुभव घेऊ शकावा. तात्पर्य आहे की जो मनुष्य परमात्म तत्व जाणू इच्छितो परंतु तीक्ष्ण बुद्धी आणि तीव्र वैराग्य नसल्यामुळे ज्ञान योगाने जाणू शकला नाही, तर तो कर्मयोगाने परमात्म तत्व जाणू शकतो. म्हणजे ज्याला परमात्म तत्व जाणायचं आहे त्याला तीक्ष्ण बुद्धी नाही आहे, वैराग्य नाही आहे आणि ज्ञानयोग पण नाहीये, म्हणून तो जाणू शकत नाही, तर तो कर्मयोगाने परमात्म तत्व जाणू शकतो. कर्मयोग म्हणजे की तू क्षत्रिय आहे, तुला धर्म करायचा हे तू तुझं कर्तव्य योग्य रीतीने पार पडला तर तो परमात्म तत्व जाणू शकतो. कारण ज्ञान योगाने जो अनुभव होतो तोच कर्मयोगानेही होऊ शकतो. अर्जुन क्षत्रिय होते म्हणून भगवंतांनी या प्रकरणात शास्त्र धर्माचा विषय सांगितलाय. वास्तविक येथे शास्त्र धर्माचारी वर्णाचे उपलक्षण आहे, म्हणून ब्राह्मणादी इतर वर्णांनीही आपापले धर्म कर्तव्य समजून घ्यावे. स्वधर्म याला स्वभावज कर्म, सहज कर्म, स्वकर्म इत्यादी नावाने म्हटले आहे. स्वार्थ, अभिमान आणि फलेच्छेचा त्याग करून दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करणे यालाच स्वधर्म असे म्हणतात. स्वधर्माचे पालन हाच कर्मयोग आहे. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गदारमपावृतम सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. पांडवांची द्यूत खेळताना दुर्योधनाने ही शर्त ठेवली होती की जर तुम्ही द्यूतामध्ये हरले जाल तर तुम्हाला 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागेल. 13व्या वर्षानंतर आपल्याला आपले राज्य मिळेल. परंतु अज्ञातवासात जर आम्ही तुम्हाला शोधून काढले तर तुम्हाला पुन्हा 12 वर्ष वनवास भोगावा लागेल. द्यूताच्या त्या अटीनुसार पांडवांनी 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगला, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर जेव्हा त्यांनी आपल्या राज्याची मागणी केली तेव्हा दुर्योधनाने असे म्हटले की मी युद्ध केल्यापासून सुळीच्या अग्रावर बसेल इतकी जमीनही देणार नाही. दुर्योधनाने असे म्हटले तरीही पांडवांनी वारंवार संधीचा प्रस्ताव पुढे टाकला, पण दुर्योधनाने त्याचा स्वीकार केला नाही. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे युद्ध तुम्हाला आपोआप प्राप्त झाले आहे. आपोआप प्राप्त झालेल्या धर्ममय युद्धात जे क्षत्रिय शूरवीरतेने लढत प्राणास मुक्तात त्यांच्यासाठी स्वर्गाचा दरवाजा खुला असतो.
क्षत्रिय शूरवीरतेने लढत असता, म्हणजे जेव्हा ते लढतात आणि प्राणास मुक्तात, त्यांना स्वर्ग प्राप्त होतो. सुखिनः क्षत्रिय, असे धर्ममय युद्ध ज्याला प्राप्त झाले आहे ते क्षत्रिय फार सुखी असतात. येथे सुखी म्हणण्याचे तात्पर्य आपल्या कर्तव्याचे पालन करण्यात जे सुख आहे ते सुख सांसारिक भोगांना भोगण्यात नाही. सुखी असं म्हटलंय कारण की ते त्यांच्या धर्माने वागायचं आहे. असं धर्म म्हणजे त्यांना स्वतःहून युद्ध करण्याची संधी मिळाली आहे आणि असे क्षत्रिय फार सुखी असतात. येथे सुखी असं म्हटलंय की आपल्या कर्तव्याचे पालन करण्यात जे सुख आहे ते सुख सांसारिक भोगांना भोगण्यात नाही. सांसारिक भोगांचे सुख तर पशु पक्षी यांनाही होते. म्हणून ज्यांना कर्तव्य पालनाचा अवसर मिळाला आहे ते फार भाग्यशाली आहेत असे भगवंत अर्जुनाला सांगतात आहे. युद्ध न करण्याने काय हानी होते हे ते परत 4 श्लोकांमध्ये सांगतात आहे. अथ चेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्म कीर्तिंच हित्वा पापमवाप्स्यसि. या ठिकाणी अथ अव्यय पक्षांतराविषयी आले आहे आणि चेत हे शक्यता अशा अर्थाविषयी आले आहे. यांचे तात्पर्य म्हणजे माझे असे निश्चित मत आहे की जरी तू युद्धा वाचून राहू शकणार नाहीस तरी आपल्या शास्त्र स्वभावाला अनुसरून तू युद्ध कर. तरी पण असे मानू की तू युद्ध करणार नाहीस तर तुझ्या शास्त्र धर्माचा त्याग होईल. शास्त्र धर्माचा त्याग केल्याने तुला पाप लागेल आणि अपकीर्ती होईल. जर तू तुझं कर्म योग्य रीतीने केलं नाही तर तुझी कीर्ती न होता अपकीर्ती होईल. की अर्जुन घाबरला आणि तो युद्ध करत नाहीये. आपोआप प्राप्त झालेल्या धर्मरूप कर्तव्याचा त्याग करून तू काय करणार आहे? आपल्या धर्माचा त्याग केल्याने तुला परधर्म स्वीकार करावा लागेल ज्यामुळे तुला पाप लागेल. युद्धाचा त्याग केल्यामुळे दुसरे लोक असे म्हणतील की अर्जुनासारखा शूरवीर सुद्धा मृत्यूला घाबरला आणि त्यामुळे तुझी कीर्ती नष्ट होईल. म्हणजे तू जे चांगलं आहे ही तुझी कीर्ती आहे, ही तुझी कीर्ती नष्ट होईल. अकीर्तीचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य च कीर्तिर्मरणादतिरिच्यते. मनुष्य, देवता, यक्ष, राक्षस इत्यादी ज्या प्राण्यांशी तुझा काही संबंध नाही, अर्थात ज्यांची तुझ्याशी मित्रताही नाही आणि शत्रुताही नाही, असे साधारण प्राणी देखील तुझ्या अपकीर्तीचे, अपयशाचे वर्णन करतील. की पहा अर्जुन कसा भित्रा निघाला, जो आपल्या शास्त्र धर्माला विमुख झाला. तो किती शूर होता, पण युद्ध प्रसंगी त्याला भीती निर्माण झाली आणि आम्हाला असे होईल असे कधी वाटले नव्हते असे ते बडबड करतील. ते म्हणण्याचा भाव असा आहे की स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकातही ज्याचा दरार आहे अशा तुझी अपकीर्ती होईल. अव्यायाम म्हणण्याचे तात्पर्य असे की जे मनुष्य श्रेष्ठतेला प्राप्त होऊन जितके अधिक प्रसिद्धीस आले आहेत त्यांची कीर्ती आणि अपकीर्ती तितकीच अधिक स्थायी राहणारी असते. संभावितस्य च कीर्ती या श्लोकाच्या पूर्वार्धात भगवंतांनी साधारण प्राण्याद्वारे अर्जुनाची निंदा केली जाण्याविषयी म्हटले आहे. आता श्लोकाच्या उत्तरार्धात सर्वांसाठी लागू होणारी सामान्य गोष्ट सांगतात. संसाराच्या दृष्टीने जो श्रेष्ठ मानला जातो, ज्याच्याकडे लोक चांगल्या नजरेने बघतात, अशा मनुष्याची जेव्हा अपकीर्ती होते तेव्हा ती अपकीर्ती त्याच्यासाठी मरणापेक्षाही अधिक भयंकर दुःखदायी बनते. कारण मृत्यूत्तर आयु समाप्त होते, त्याने कोणता अपराध केलेला नसतो, पण अपकीर्तीमध्ये तर तो स्वतः धर्म मर्यादेपासून, कर्तव्यापासून हटलेला असतो. म्हणजे तो स्वतःच तिथून निघून गेलेला असतो. त्यामुळे लोकांना बोलायला, अपकीर्ती करायला खूप मोठा वेळ मिळतो आणि ते त्याच्यामध्ये फार, आपण जसं म्हणतो की हळद म्हणजे मसाला लावून सांगितलं तशा पद्धतीने अपकीर्ती करतात. तात्पर्य काय? लौकिकात जो श्रेष्ठ मानला जातो तो मनुष्य जर आपल्या कर्तव्यापासून च्यूत झाला तर त्याचे फार भयंकर अपयश होते. भयाद्रणादुपरतो मौंसन्ते त्वां महारथाः येषांच त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. तू स्वतःला असे समजत आहेस की मी तर केवळ आपले कल्याण होण्याच्या हेतूने युद्धापासून उपरत झालो आहे. परंतु जर अशीच गोष्ट असती आणि युद्धाला तू पाप समजत असतास
तर पूर्वीच एकांताचा स्वीकार करून भजन कीर्तन स्मरण करीत बसावयास पाहिजे होते आणि तुझी युद्धासाठी पण प्रवृत्ती व्हावयास नको होती. म्हणजे तू असं जर स्वतःला समजलं की मला कल्याण करायचं आहे, मला युद्ध करून कोणाला मारायचं नाहीये, मग तू हे सगळं करण्यासाठी भजन कीर्तन स्मरण करत का नाही बसलास? तू युद्ध करायला प्रवृत्तच व्हायला नको होतं. परंतु तू एकांतात न जाता युद्धात प्रवृत्त झाला आहेस. आता जर तू युद्धातून निवृत्ती होशील तर मोठमोठे महारथी लोक असे समजतील की युद्धात मृत्यू होण्याच्या भीतीनेच अर्जुन युद्धापासून निवृत्त झालाय. जर त्याने धर्माचा विचार केला असता तर तो युद्धापासून निवृत्त झाला नसता. कारण युद्ध करणे क्षत्रियाचा धर्म आहे. म्हणून मृत्यूच्या भीतीनेच तो युद्धापासून निवृत्त होत आहे. येशांचन त्वं बहुमतो. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, शल्य इत्यादी मोठमोठे महारथी आहेत. त्यांच्या दृष्टीस तू सन्माननीय झाला आहेस. अर्थात त्यांच्या मनात तुझ्याविषयी असा विश्वास आहे की युद्ध करण्यात नामी शूरवीर तर अर्जुन तर आहेच. त्याने युद्धात अनेक दैत्यांना, देवतांना, गंधर्व इत्यादींना हरविले आहे. जर तू यावेळी युद्धापासून निवृत्त होशील तर त्या महारथी समोर तू तुच्छतेला प्राप्त होशील. अर्थात त्यांच्या दृष्टीने तू निकृष्ट होशील. म्हणजे सगळ्यांना माहितीये की अर्जुन शूरवीर आहे, त्याने अनेक दैत्यांना देवतांना मारलेला आहे. मग आता हा युद्ध का करत नाही, या युद्धातून का पळून जात आहे, असे सगळे महारथी तुझ्याविषयी चर्चा करतील. अवांश्च वादांश्च बहुन वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरुन्नुकीम. शत्रूला अहितकारी म्हणतात. तुझे जे दुर्योधन, दुःशासन, कर्ण इत्यादी शत्रू आहेत, तू वैर न ठेवता सुद्धा ते स्वतः तुझ्याशी वैर ठेवून तुझे अहित करणारे आहेत. ते तुझ्या सामर्थ्याला ओळखतात. हा फार भयंकर शूरवीर आहे. म्हणजे तू कसा प्रसिद्ध आहे, तर तू भयंकर शूरवीर आहे असे तुझे अहितकारी शत्रू म्हणतात आहे. हा तर नपुंसक आहे पहा. युद्धाच्या ऐन मोक्यावर हा अलग झाला की नाही, हा आमच्या समोर काय टिकाव धरणार, हा आमच्याशी युद्ध करू शकतो काय, अशा प्रकारे तुला दुःखी करण्यासाठी, तुझ्या अंतःकरणात दाह उत्पन्न करण्यासाठी उच्चारू नयेत अशी कितीतरी वचने बोलतील. त्यांच्या बोलाला तू कसे सहन करणार? तो दुःख तरुण किम. यापेक्षा अधिक अत्यंत भयंकर दुःख कोणते असणार? कारण असे पाहण्यात येते की जसे मनुष्य हलकट मनुष्याकडून झालेला आपला तिरस्कार सहन करू शकत नाही आणि तो आपल्या योग्यतेपेक्षा अधिक, शूरवीरतेपेक्षा अधिक कार्य करून आपला देह विसर्जित करतो. म्हणजे जर एखाद्या कमी माणसाने आपला तिरस्कार केला तर आपला मान जातो. तर तेव्हा तो शूरवीरतेपेक्षा अधिक कार्य करून आपला देह विसर्जित करतो. ज्यावेळी शत्रूकडून तुझा सर्वथैव अनुचित तिरस्कार होईल तेव्हा तू त्या गोष्टीला सहन करू शकणार नाहीस आणि आवेशात येऊन युद्धात तू उडी घेशील. तुला युद्ध केल्यापासून राहवले जाणार नाही. आता आता तर तू युद्धापासून उपरत होत आहेस, पण जेव्हा तू त्या समय युद्धात उडी घेशील तेव्हाही तुझी खूप निंदाच होईल. ती तू कशी सहन करशील, असे भगवंतांनी त्याला परत विचारलेले आहे. अजून वाचायचं आहे की पुरे? सुचेता? हो हॅलो. हो, एखादा घेतला तरी चालू शकतो समजा. बर. पण ठीक आहे, हरकत नाही आता, कारण इथून पुढे लाभ सुरू होतात. हा हा, तर लाभाचे 2 श्लोक आहेत, आपण कंटिन्यू घेऊयात. हा, मग वाचू का ते? नाही, राहू देत ना मग, कारण दुसरा मोठा आहे नाही, बरं आहे. ना. कल्पना ते होऊन जाऊ द्या. ओम गुरु परात् परात् गुरु. ओम गुरु परात् परात् गुरु. ओंकारा गुरु तव शरणम्. ओंकारा गुरु तव शरणम्. नमामि ब्रह्मा नमामि विष्णु. नमामि ब्रह्मा नमामि विष्णु. नमामि शंकर
शरणं नमामि शंकर तव शरणं ॐ गुरु परात् परा गुरु ॐ गुरु परात् परा गुरु ओंकारा गुरु तव शरणं ओंकारा गुरु तव शरणं चिदाकार गुरु चित्स्वरूप गुरु चिदाकार गुरु चित्स्वरूप गुरु चिन्मय सद्गुरु नव शरणं चिन्मय सद्गुरु तव शरणं ॐ गुरु परात् परा गुरु ॐ गुरु परात् परा गुरु ओंकारा गुरु तव शरणं ओंकारा गुरु तव शरणं सुखकर दुःखहर हे परमेश्वर सुखकर दुःखहर हे परमेश्वर ब्रह्म परात् परा तव शरणं ब्रह्म परात् परा तव शरणं ॐ गुरु परात् परा गुरु ॐ गुरु परात् परा गुरु ओंकारा गुरु तव शरणं ओंकारा गुरु तव शरणं ओंकारा गुरु तव शरणं धन्यवाद छान, सुंदर अगदी. चालेल मग. चला मग उद्यापासून आपण परत साधक संजीवनीच कंटिन्यू करूयात. उद्या आपण झालेल्या पूर्ण याचं विवेचन बघूयात आधी, जेवढे आतापर्यंत झालंय त्याचं, आणि त्याच्यानंतर परत सुरू करूयात. का उद्याचा दिवस ताई हे करायचं आधी ते नाही वाचूयात आणि शुक्रवारी ठेवूयात विवेचन. नाही, शुक्रवारी एकादशी आहे ना. अच्छा, हा, मग उद्याच करावं लागेल. उद्या करूया. हा. आणि प्रत्येकाने थोडं थोडं बोला, दोन ताई, दोन मी श्लोकांविषयी बोला. 5व्या अध्यायाचं बऱ्यापैकी लिहिलंय ते वाचायचं केव्हा? 5व्या अध्यायाच्या वेळेस ताई. हो चालेल. हा, म्हणजे तुम्ही 5वा अध्याय पूर्णच करायचा. आता एकेकाने प्रत्येकाने आपापले अध्याय घ्यायचे. 18 जणींनी 18 अध्याय वाचायचे. आणि जसं आता वैजंतीताई वाचतायत तशा पद्धतीने वाचून विवेचन करायचं. आणि मग आणि समग्र ताई, आता विवेचन एकदा सारांश लिहायचं का प्रत्येक श्लोकवर लिहायचं? मी असं काय केलं, प्रत्येक श्लोकाचा थोडक्यात अर्थ लिहिला. हो, चालतं ना. चालतं. पण थोडक्यात म्हणजे आपल्याला 20 मार्काचा जर प्रश्न असेल तर हो थोडक्यात नाही, लिहायचं ना. आपल्या वहीचे 5-6 पान भरले हा, थोडक्यात. मग हरकत नाही. तेच म्हणलं. म्हणजे 40 मिनिट हे नुसतं थोडक्यात अर्थ सांगायलाच लागतील. हा, मग हरकत नाही. भरपूर राहिले थोडक्यात म्हणजे तरी. मी अच्छा, काय ठीक. केलं, ज्ञानेश्वरी आणि माझ्याकडे अर्थासाची ज्ञानेश्वरी आहे ना, ती आणि साधक संजीवनी समोर घेऊन त्या प्रत्येक श्लोकाचं थोडक्यात लिहिलं. म्हणजे काहीतरी अर्धा पाऊण एक चालेल. 5व्या अध्यायाच्या वेळेस वाचू. हो, चालेल. ताई, माझा एक अनुभव सांगते की ज्ञानेश्वरी मी घरी वाचत होते, पण त्याच्यात एवढं ज्ञानेश्वरांनी आपल्याला मराठीतून कळावं म्हणून मराठीतून केली, पण ती पण भाषा एवढी उच्च लेवलची आहे की लवकर हे होत नाही. पण ही साधक संजीवनीची जी आपली गीतेचा आहे ना पुस्तक, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लवकर त्याचे अर्थ समजतात. अगदी अगदी खरी आहे. त्याचा अनुभव बरोबर. आला. म्हणजे साधक त्याच्यामध्ये clear संजीवनीमध्ये होतं. सोपी भाषा वापरलेली आहे. हा, म्हणजे ती आपली मराठी बिघडलेली आहे, त्यामुळे आपल्याला ते समजत नाहीये खरं सांगायचं तर. पण त्यावेळेच्या लोकांना ती समजत होती. बरोबर. पण आपण त्याच्या अर्थ त्या ओळ्यांचं हे घ्यायला गेलं तर लवकर समजत नाही काही वेळेला. पण ह्याच्यामध्ये आपले साधक संजीवनीमध्ये मात्र चांगले आहेत त्याचे अर्थ.
बरोबर. म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने ते चांगलं वाटतं मला ते पुस्तक. ताई मग आता आणि उद्या विवेचन आहे का हे उद्या सगळं आहे, विवेचन, सगळं आहे. उद्या अर्थातही समग्र सगळं विवेचन विवेचन असणार आहे. आहे. वंदनाताई सगळं विवेचन हा आहे. त्याच्याबरोबर येणारी कथा पण असतात त्याच्यामध्ये थोड्या थोड्या, की बाबा काय प्रकार होता त्यावेळेला, म्हणजे कृष्णाची स्थिती, म्हणजे अर्जुनाची स्थिती काय होती, मग कृष्णाने त्याला कसं तयार केलं युद्धासाठी, वेगवेगळ्या प्रकारे कसं समजून सांगितलं, म्हणजे अगदी त्याला नपुसक म्हणण्यापर्यंत त्यांनी हे केलं, की बाबा कुठून तरी तू पेटून उठ, उत्तिष्ठ उठ आणि बरोबर युद्ध करायला बरोबर. तयार हो. म्हणजे असं ते खूप छान आहे, त्याच्यामध्ये विवरण पण चांगलं आहे. अच्छा, तयार करा एक अध्याय आणि मग सुरू करा. हा, तयार करा म्हणलं एक अध्याय. हो. हा, प्रत्येकाला वेळेचाच मला प्रश्न येतो, की वेळ माझ्या वर्गांमध्येच माझा वेळ जातो, म्हणून मला खरं खूप हे असते, आशा असते की इथं येऊन बसावं म्हणून. पण जेव्हा जेव्हा मिळतं तेव्हा तेव्हा मी येऊन बस. बस चालेल. ठीक आहे. कोण कोण कोणता अध्याय घेणार आहात ते माझ्यापर्यंत पोहोचवा आणि अभ्यासाला लागा, म्हणजे मग मला नियोजन करायला थोडस सोपं पडेल. बरं बरं. हा, तेच बघू ना. मी म्हणलं. लिहून ठेवीन, मध्ये मध्ये आधीच मग मी ताई सांगेन. माझा 5वा लिहा. हो हो, तुमचा 5वा आहे, स्वातीताईंचा 6वा आहे. आता उद्या तिसरा कोणाचा घेणार, तिसरा कोणी घेणार असेल तर मला कळवा. ठीक आहे. चालेल. चला मग ठेवू, आता बंद करू मीटिंग. खूप झाला आज हो. दिवस. हा चालेल. चला, जय श्रीकृष्ण सर्वांना. ताई योगेश जय श्री कृष्ण. हा, आणि उद्या साधक संजीवनीच राहील, मी दादांशी बोलते त्या पद्धतीने. ताई जय श्री कृष्ण. ताई हा, बोला ताई, बोला. हा ताई, मी ना कालपासून जॉईन झाले, पण मला खूप आवडला तुमचा कार्यक्रम. पण हा आता 2 दिवस आम्ही ते नेवासेला आमच्या म्हणजे हे ह्याचं गीतेचं पारायण आहे नेवासेला उद्या, परवाच्या दिवशी. अरे आणि मग 2 दिवसांनी पुन्हा जॉईन होईल. बर बर, हरकत नाही ते. आपण युट्यूब वर छान सगळं वाटलं टाकत असतोच. कार्यक्रम. हा, युट्यूब वर टाकत असतो आपण. तुम्ही आज जे झालं ते पाहू शकता बरं. कधी पण. हा, पारायणचे नाव उद्या घेणार का ताई? चालते ताई. काय? पारायण, हा एकादशी पारायणचे नाव उद्या घेणार का? हा, उद्या ते, गीता उद्या पारायण आहे. हा, हो, आता हो, घेत हो. नाही आपण, तेव्हाच नोटीस जेव्हा येते तेव्हाच फक्त ते. आपल्या आणि या सुद्धा हरकत आहे प्रश्नपत्रिका पारायण पेपर आहे तर ते फक्त आपण घरी सोडायचे फक्त. हो, तुम्ही सोडवायचे. प्रश्नपत्रिकेमधला जो पेपर असतो तो तुम्ही सोडवायचा. हो त्याच्यामध्ये तुम्हाला स्कोर पण कळतो आणि उत्तर बरोबर आहेत की चूक आहेत ते पण कळतं तुम्हाला. कुठलं चुकलं, हो काय हो त्याचं उत्तर बरोबर कोणतं आहे ते पण प्रश्नपत्रिकेमध्ये कळतं तुम्हाला. हो, धन्यवाद ताई. ओके ताई, चालेल. चला, जय श्री कृष्ण. जय श्रीकृष्ण ताई.